गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा. सपकाळ नगरसेवक आणि रस्त्याची परिस्थिती कधीपासून आहे? नेहमीपासून 12 महिने अशी 7-8 वर्षापासून 2017 मध्ये रस्ताच झाला नाही. नागरिक 7 वर्षापासून रस्ताच झालेला नाही. रस्ता रेतीचा भाव वाढल्यामुळे नाही, पण इतर आजूबाजूच्या ठिकाणी तुम्ही मुरुम टाकताय, मग आमच्या इथे पण मुरुम टाका ना. आमच्या इथे अशा म्हणजे लोकांच्या घरं पडतील आणि त्याचं मटेरियल तुम्ही रॉ मटेरियल इथं टाकतायत. आमच्या इथनं गाड्या जाऊ शकत नाही, लहान मुलं खेळू शकत नाही, कुठलाही म्हणजे पूर्ण दुरावस्थाच आहे इथे रस्त्यांची. पाण्याचे डबके संगळलेले असतात, एक पाऊस पडला की पूर्ण चिखल असतो आमच्या इथे, पूर्ण चिखल होतो इथे. बदल तर थोडा तरी झाला पाहिजे ना. ऍटलीस्ट आमच्या लोकांचं जर तुमच्याकडे मतदान आहे तर तुम्ही थोडा तर बदल करा. म्हणजे आता तर आम्हाला खरंच प्रामाणिकपणे वाटतंय की खरंच बदल झाला पाहिजे. महापालिकेमध्ये आपण याच्या विरुद्ध आंदोलन करू. तुम्ही साजन मोहनला संपर्क साधा, आपण महापालिकेत जोरदार आंदोलन करू याच्यावर आणि तुमच्या रस्त्याचं काम करू. आणि निघतात आमच्या महिला, एकाला आवाज दिला की सगळ्या महिला निघतात. आता 8 दिवसापूर्वी पूर्ण चाळीच्या महिला सगळ्यात 50-100 महिला गेल्या होत्या. काय झालं काही नाही. मामा नाहीये, मामा नाहीये तिकडे. आता मतदान मागायला नाही येणार, मामा निवडून येणारच नाही तर येतील कशाला मतदान मागायला. काहीतरी काम करावं लागतं मग मामा येतात निवडून. नंतर ती जयश्री महाजन होती, कुणी येत नाही. वरिष्ठ लोक येत नाही आमच्या एरियाला, फक्त स्थानिक नगरसेवक एखादा चक्कर मारतो बस. आता मतदान मागायला आले की तुम्ही हे जाब विचारले पाहिजे. अलग लक्षात काय होतं सर माहिती का, आता त्यांना आहे ना, पहिली गोष्ट तर त्यांना मतदान मागायला ते येण्याचे तोंडच राहिलेलं नाही आणि ते येणारच नाही. ते आमची इच्छाच राहिली नाही आता भाजपकडे जाण्याची. तुम्हाला सगळ्या या श्रीराम कॉलनीतल्या सगळ्या परिसरातल्या नागरिकांना माझी विनंती आहे, निवडणुकीच्या वेळेस कोणी आलं ना तेव्हा हे जाब विचारले पाहिजे. आता 7-7, 8-8 वर्ष जर इथे रस्ते होणार नसतील तर तुम्ही जाब कोणाला विचारणार? लोकप्रतिनिधी नगरसेवकांना विचारलं पाहिजे, आमदारांना विचारलं पाहिजे आणि आमदारकीसाठी मतं मागणाऱ्यांना विचारलं पाहिजे की 7-8 वर्ष झाले आम्ही काय हलवतो. मला श्रीराम कॉलनी आहे, इथे जर कुठली महिला प्रेग्नेंट असेल तर तिला कुठला शिधा मिळत नाही, तिला कुठली सुविधा मिळत नाही, सरकारच्या स्कीम मिळत नाही, इकडे रिक्षा स्टॉप नाही. म्हणजे इथे दुरावस्थाच आहे असं वाटायला लागलंय आम्हाला की आम्ही वाडीतली माणसं आहे असं आम्हाला कधी कधी वाटतं की आम्ही श्रीराम कॉलनीत आलोय म्हणजे आमचा खूप मोठा एरिया आहे आणि रस्त्यांची दुरावस्था आहे इथे. इतकं विचित्र काम आहे. हे बघा, एक काय करू शकतो आपण, तुम्ही घरात बाया माणसं सगळे जण मतदान मागायला आले बाहेर जोडा लटकून ठेवायचा. काय लागतं जोडा लटकून ठेवायचा. कशाचं मत मागतोय म्हणा, हा जोडा पाहिला का? 7-8 वर्ष कुठे होता तू? आमच्याकडे रस्ते नाही 7-8 वर्ष, आमच्याकडे कधी तू विचारायला आला नाही. मतदान कशाचं मागतो आहे या? आणि आज आला म्हणा, आज आला, उद्या परत आला तर जोडा. ही जेवढा चपला तुम्ही दाखवल्या पाहिजेत लोकांना. जोपर्यंत तुम्ही हे बघा काय होतं, निवडणुका आल्या की हे निवडणुकीला उभे राहिलेले पैसे वाटतील, पार्ट्या करतील, दारू वाटतील आणि मतदान घेतात. आणि अशा पद्धतीने आपण जर मतदान केलं तर मग ही कामं करत नाही. मग कामं करताना आपण विचारायलाही जाऊ शकत नाही. लक्षात, म्हणून तुम्ही जोडे टांगले पाहिजेत बाहेर. एक जोडा, एक चप्पल टांगून द्यायची भक्त बाहेर. आलं कोणी विचारा की हे बघ रे बाबा, हे आमची कामं केली का तू? आमच्याकडे मतदान घ्यायला यायचं नाही. आणि तुम्ही पण सगळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखेच्या लोकांनी चौकात असं बोर्ड लिहिला पाहिजे की या परिस्थितीत म्हणजे या परिसरामध्ये 7 वर्षापासून 8 वर्षापासून रस्ते झालेले नाही. त्याच्यामुळे कोणीही मतदान मागायला आल्यास त्याला इथे कृपया जोड्याने त्याचं स्वागत केलं जाईल. तुम्ही जोपर्यंत असं करत नाही ना तोपर्यंत लोकप्रतिनिधी सुधारणार नाही. हे निगरगट्ट होऊन गेलेले आहे. तुम्ही ताई महापालिकेत या 4-5 दिवसांनी साजन भाऊ सांगतील. 4-5 दिवसांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना तुमच्या बरोबर आहे. आम्ही राज ठाकरे साहेबांचे कार्यकर्ते आहोत. आम्ही तुमच्या सोबत आहोत. तुमचे प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या बरोबर आहोत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आदरणीय राज ठाकरे साहेबांचा निर्माण सेनेचा सन्माननीय राज साहेब
सगळ्या महिला आणि या परिसरात सगळे लोक आज सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या सोबत आहे असं आम्ही गृहीत धरतोय. आणि आम्हाला काय करायचं आहे, आविष्कार आमचे नेते आहेत हे जे मार्गदर्शन करतात त्या मार्गदर्शनानुसार या परिसरातील रहिवाशांकरता आमची सगळी शाखा आणि सगळे पदाधिकारी शहरातले तुमच्याकरता काय चांगलं करता येईल त्याच्याकरता आम्ही आंदोलन करू. आता आज या ठिकाणी आम्ही इथल्या 4 जणांचे मोबाईल त्यांना मात्र तुम्हाला अद्दल घडवली पाहिजे, त्याच्याशिवाय होणारच नाही. लोकप्रतिनिधी निगर लोकांना काय वाटतं की मतदार आहे कुठे जाणार आहे, 5 वर्षात एकदा त्याला कशा पद्धतीने मत घ्यायचं घेऊन घ्यायचं, नंतर लक्ष द्यायचंच नाही. आता तुम्हाला तुमच्या हातामध्ये तुम्ही अद्दल घडवली पाहिजे. असं ताईसारखा आवाज काढायचा सगळ्यांनी. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सन्माननीय राजसाहेब ठाकरे तू मागे बढो. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बरोबर आहे. आज ताई तुझाच मान आहे आणि नाही बरोबर आहे. हे बघा कोणीतरी बोलणारी रणरागिणी असली पाहिजे. रणरागिणी ताई करता जोरदार टाळ्या उडवल्या. आम्हाला अभिमान आहे आमच्या बहिणी. 50% महिलांचं पण नेतृत्व असतं आणि तुम्ही जे कराल तेच होतं. तुम्ही ठरवून घ्या आता काय करायचं. आमच्या एरियाला ना दादा माझी तरी अपेक्षा आहे. आता मी पण बऱ्यापैकी इकडेच आता येऊन पाहूया माझ्या आईची घर आहे. तर मला असं वाटतं मी या एरियाची मुलगीच आहे आणि मी म्हणजे यांच्यातर्फे सांगते की आमच्या एरियाला मला उलट मनसे पक्षामध्ये तेवढ्या काही माझ्या भगिनी असतील तेवढ्यांना एंट्री करून जसे राजसाहेब ठाकरे सर्वांच्या तसं ताई सुद्धा आमच्या सर्वांसाठी उभे राहतात. आणि साजन दादाच्या मदतीला आम्ही कायम सदैव उभे राहू. ताई उभे पाटलांसोबत काम करतो. तर त्यांनी पक्षप्रवेश केला. रीटाताईंच्या हातून मला पारितोषिक वगैरे दिल्या गेलं, परंतु त्यांनी सगळं पक्षप्रवेश केल्यामुळे मग मलाही नाही पटलं ते. आपण कारण कपडे बदलणारी माणसं नाही, आपण एकनिष्ठ माणसं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र.